वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झालेला आहे. सब्जेक्ट आहे आपला मॅथमॅटिक्स आणि 6 चॅप्टर आहे फ्रॅक्शन्स. तर त्या फ्रॅक्शन्समधला प्रॅक्टिस सेट 6.1 जो आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे? कम्पेअर द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. कम्पेअर म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो तुलना करणं. म्हणजे थोडक्यात काय, कुठला नंबर मोठा आहे किंवा कुठला छोटा आहे, लहान आहे आणि दोन्ही समान आहेत का? समान असतील तर ते समान म्हणायचं. अशा पद्धतीनं उत्तर लिहायचं. तर पहिलं काय आहे? 8/3 आणि 5/2. तर हे आहे पहिलं उदाहरण. तर याच्यात काय करायचं आपण? तर इथे 3 आणि 2 याचा काय करायचं? LCM शोधायचा, कारण छेद समान नाही आहेत. छेद समान व्हायचे असतील किंवा LCMच्या पेक्षा मी एकदम सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. इथं 8/3 आहे, याला इकडच्या काय करा? 2 ने गुणा. म्हणजे 8/3 याला 2 ने गुणायचं, म्हणजे त्याच्या समोरच्या छेदानं गुणायचं. तसं इथं किती आहे? 5/2. तर त्याला इकडच्या छेदाने गुणायचं, म्हणजे कुठल्या? 3 ने. 3 ने गुणायचं. तर बघा आता इथे काय होईल उत्तरामध्ये? 8 दुनी किती येतील? 16 आणि 3 दुनी किती येतील? 6. 5 त्रिक 15 आणि 2 त्रिक 6. मग 15 आणि छेद समान झाले आता 6-6. मग अंशामध्ये कोण मोठा आहे? 16 मोठे 15 पेक्षा. म्हणजेच या बाजूचा म्हणजे 8/3 हा काय येणार आहे? मोठा येणार आहे. कुणापेक्षा? 8/3 हा 5/2 पेक्षा काय येणार? मोठा येणार. ओके. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे इथे जे दुसरं दिलंय ते 4/9 आणि 3/7. तर याला सुद्धा तसंच करा. 4/9 आहे तो इकडचा 7 ने गुणायचं. तर किती येणार ते? 4/9 7 म्हणजे 9 वरती आणि खाली, अंशात आणि छेदात 7 ने गुणायचं. तसं इकडच्याला 3/7 आहे, त्याला इकडच्या 9 ने गुणायचं. ओके. तर 9 ने गुणताना आता इथं किती येणार? 4 गुणिले 7 येणार 28, 9 7 63. तसं 3 9 27 आणि 7 9 63. तर छेद समान झाला बघा दोन्हीकडे. ओके. तर छेद समान झाल्यावर काय म्हणणार? अंशात कोण मोठा आहे बघायचं. तर 27 आणि 28 मध्ये कोण मोठा? 28 मोठा 27 पेक्षा. मग दिलेले अपूर्णांक लिहून घ्यायचे. 4/9 आणि 3/7. तर याच्यामध्ये मोठा कोण आला? ही बाजू मोठी आली आहे ना इकडची, म्हणजे ह्या दोघांच्यात पहिला अंक मोठा असणार. ओके. आता त्याच्या पुढचा जो आहे तो आहे 7/10. हा जो आहे 7/10 आणि दुसरा आहे 9/14. तर याच्यात काय करायचं? लहान मोठेपणा ठरवताना हा जो 7/10 आहे त्याला इकडच्या 14 ने गुणायचं, म्हणजे 7/10. याला काय करूया? इकडच्या 14 ने गुणूया आणि 9/14 याला इकडच्या 10 ने गुणूया. तर आता बघा 7/14 गुणिले 7 म्हणजे 98 येणार. 10 गुणिले 14 म्हणजे 140. तसं 9 गुणिले 10 90 आणि 14 गुणिले 10 140. आता 98 आणि 90. 98 आणि 90 मध्ये मोठा कोण? तर 98. ओके. मोठा कोण? 98 90 पेक्षा, कारण आता छेद समान झाला. 140 छेद समान झालाय. मग अंशांची तुलना करा. 98 मोठा म्हणजेच काय? 7/10 हा मोठा येणार कुणापेक्षा? 9/14 पेक्षा. कारण वरती कुठली बाजू मोठी आली? इकडची बाजू मोठी आली, म्हणजे खाली सुद्धा हीच बाजू मोठी असणार. तर अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं. आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया. तर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. तर आपल्याला काय करायचं? याच्यामध्ये जे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत ते कुठल्या ह्याच्यामध्ये लिहायचे? एक तर पहिलं असेंडिंग आणि दुसरं डिसेंडिंग, म्हणजे चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने, असं दोन्ही मेथडनं आपल्याला लिहायचं आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? तर 11/8, 2/4 पहिलं एक्झाम्पल बघूया आणि नेक्स्ट आहे 7/2. तर या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आधी सेम करायला पाहिजे. तर त्यासाठी काय करणार आपण? LCM शोध. कोणाकोणाचा? 8, 4 आणि 2चा. जर का LCM शोधायचा असेल तर त्यांचे फॅक्टर पाडूया. 8ला 2 ने डिवाइड केलं, 2 4 8, 2 2 4 आणि शेवटचं 2 1 2. हे आले 8चे फॅक्टर. आता 4चे 2 2 4, 2 1 2 आणि शेवटी 2 2 1 2. जर का तुम्हाला LCM पाहिजे असेल तर या तिघांचा, तर याच्यामध्ये पहिल्यांदा कॉमन कोण कोण आहे बघा. इथे 2 आहे,
इथे 2 आहे आणि हा 2. तिघांमध्ये कॉमन असलेला. त्याच्यानंतर दोघांमध्ये कॉमन असलेला म्हणजे हा 2 आणि 2 हा दोघांमध्ये झालेला. आता जो कॉमन नाहीये, नॉन कॉमन म्हणजे राहिलेला कुठला? 2. तर 2 2 जा 4 आणि 4 2 जा किती येणार? 8. म्हणजे एलसीएम किती आला? 8 आला. आता आपलं फ्रॅक्शन काय होते बघा, 11/8 पहिला होता, दुसरा 2/4, दुसरा फ्रॅक्शन 2/4 आणि शेवटचा होता 7/2. तर ह्या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर आता किती व्हायला पाहिजे? तर 8 व्हायला पाहिजे. तर पहिल्याचा ऑलरेडी किती आहे? 8 आहे, 11/8. त्याला काही चेंज करू नका. 2/4. 4ला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 2 ने. म्हणजे वरती पण किती करणार? 2. तसंच 7/2 आहे, तर 2चा जर 8 करायचा असेल तर 4, वरती सुद्धा 4. सो 11/8. 2 2 जा किती येणार? 4. 4/8. त्याच्यानंतर 7 4 चा किती येणार? 28. अपॉन, जस्ट मिनिट, 2 4 जा 8. आता प्रत्येकाचा डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितला तर सेम झाला. मग आता जर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर पाहिजे असेल, पहिली ऑर्डर कुठली? असेंडिंग ऑर्डर. तर असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात असेंडिंग ऑर्डरमध्ये काय करणार? लहानापासून मोठ्याकडे. सगळ्यात लहान कुठला आहे याच्यातला? तर हा दिसतो इथे, 4/8. 4/8 म्हणजेच कोण? त्याच्या वरचा नंबर बघा जो ॲक्च्युली दिला होता 2/4. ओके, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा म्हणजे 11/8. तर 11/8 म्हणजेच दिलेला 11/8 आहे. आणि जो सगळ्यात मोठा आहे 28/8 म्हणजेच ॲक्च्युली कोण? 7/2. तर हे झाले असेंडिंग ऑर्डरमध्ये. आणि आता लिहायचे आहेत डिसेंडिंग ऑर्डर. तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय करायचं? असेंडिंग ऑर्डरच्या बरोबर उलटे लिहून काढायचे सगळे इकडे. म्हणजे सगळ्यात मोठा पहिल्यांदा 7/2, मधला 11/8 आणि लास्टचा 2/4. तर याला म्हणणार डिसेंडिंग ऑर्डर. ते केल्यानंतर त्याच्या पुढचे जे नंबर आहेत ते आहेत 16/9 पहिला नंबर आहे, दुसऱ्या एक्झाम्पल मधलं. त्यात 16/9. त्याच्या पुढचा आहे 5/3, 5/3 आणि लास्टचा आहे 7/4. ओके, 7/4. तर हे केल्यानंतर इथे इथे सुद्धा काय करावं लागणार? आपल्याला एलसीएम शोधावं लागणार. कुणाकुणाचा एलसीएम? 9, 3 आणि 4चा. तर नंबर एकदा कन्फर्म करूया. 16/9 आहे पहिला, 3/5 आणि 7/4. ओके, बरोबर. आता एलसीएम जर शोधायचं असेल तर एलसीएम म्हणजे त्याचे फॅक्टर आधी पाडायला लागणार. 9चा फॅक्टर 3 3 जा 9, 3 1 जा 3. त्याच्यानंतर दुसरा आहे 3. 3चा फॅक्टर 3 1 जा 3 आणि शेवट 4चा म्हणजे 2 2 जा 4, 2 2 जा 4. आता एलसीएम म्हणजे तिघांच्या मध्ये कुणी कॉमन आहे का? तर तिघांच्या मध्ये कुणीही कॉमन नाहीये. मग दोघांच्यातले कॉमन कोण आहेत? तर हा 3 आणि इथला 3 हा कॉमन आहे दोघांच्या मध्ये. परत आता नॉन कॉमन कुठले कुठले? तर इथे एक शिल्लक राहिलेला 3 आणि इथं दोघं शिल्लक राहिलेले 2 2. म्हणजे 3 3 जा 9, 2 2 जा 4. 9 4 जा किती येणार? 36. म्हणजे प्रत्येक डिनॉमिनेटर आपल्याला किती करावं लागणार आहे? 36. ओके. आता दिलेले बघा काय आहेत? 16/9 पहिला फ्रॅक्शन आहे, दुसरा फ्रॅक्शन किती आहे? 5/3. ओके, 5/3. तिसरा फ्रॅक्शन किती आहे? 7/4. ओके, 7/4. मग आता यांना काय करायचं आहे आपल्याला? तर यांना प्रत्येक त्याचा डिनॉमिनेटर 36 यायला पाहिजे. मग आता बघा 16/9 याला 9ला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार? 4ने. म्हणजे वरती सुद्धा 4. 5/3 3ला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर 36 येणार? कारण प्रत्येकाला आता 36 करायचं म्हणजे 12 येणार. तर वरती पण 12 आणि शेवटचा आहे 7/4. तर 4ला कितीनं मल्टिप्लाय करायला पाहिजे? 9ने. ओके. तर मग आता बघा 16 4 चा किती येणार? 64/36. 12 5 जा 60/36 आणि लास्टचा 7 9 जा 73/36. आता पहिलं लिहायचं असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे छोट्या नंबर पासून मोठ्या नंबर पर्यंत. म्हणजे सगळ्यात लहान कोण आहे याच्यात? 60. तर 60च्या करस्पॉन्डिंग नंबर कोण आहे? 5/3. ओके, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोण आहे? 63/36. म्हणजेच कुठला? 7/4. आणि सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे? 16/9.
16/9 हे झालं असेंडिंग ऑर्डर. आता याच्याच बेसिसवर काय लिहायचं, डिसेंडिंग ऑर्डर. हे जे असेंडिंग ऑर्डर लिहिलं त्याच्याबरोबर उलटी लिहायची. सगळ्यात मोठा नंबर पहिल्यांदा घ्यायचा 16/9, दुसरा आहे 7/4 आणि तिसरा आहे 5/3. तर ही झाली डिसेंडिंग ऑर्डर. तर अशा प्रकारे हे दोन्ही एक्झाम्पल काय करायचे आपण सॉल्व्ह करायचे, म्हणजे दोन्ही सोडवायचे. आता पुढचा बघूया क्वेश्चन. तर आता थर्ड क्वेश्चन बघूया त्याच्यातला. सॉल्व्ह म्हणून हा क्वेश्चन आहे. तर हे काय करायचं आहे आपल्याला, सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम्पल. तर त्यातलं पहिलं काय आहे बघा. सगळ्यात जर पहिल्यांदा बघितलं तर 7/10 प्लस 3/10. जर का आपल्याला दोन जे फ्रॅक्शन्स आहेत त्यांची ॲडिशन करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष आपलं डिनॉमिनेटरकडे गेलं पाहिजे. जर का डिनॉमिनेटर सेम असेल तर तो एकदाच लिहायचा आणि जे न्यूमरेटर आहेत तर त्या न्यूमरेटरची काय करायची, ॲडिशन करायची. सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करायचं, डिनॉमिनेटर सेम आहेत का, नसतील तर ते करून घ्यावे लागतील सेम. पण आता इथं ऑलरेडी आहे, तर मग काम काय राहिलं आपलं फक्त, तर न्यूमरेटरची ॲडिशन करायची. ओके, तर हे केल्यानंतर जस्ट अ मिनिट, याच्यामध्ये 7+3 याची जर आपण ॲडिशन केली तर 7+3 किती येणार, 10/10. तर हे आपला आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा त्यातला जर बघितलं एक्झाम्पल तर ते आहे 3/4 प्लस 2/6. तर ह्या दोन्हींची ॲडिशन करायची. तर यांची जर ॲडिशन करायची असेल तर आधी आपल्याला LCM शोधावा लागेल. का शोधावा लागेल, कारण इथं डिनॉमिनेटर किती आहे, 4 आहे, इथं किती आहे, 6 आहे. ॲडिशन करण्यासाठी काय लागतं, डिनॉमिनेटर आपला सेम लागतो, पण इथं 4 आणि 6 म्हणजे वेगवेगळे डिनॉमिनेटर आहेत. तर ते जर सेम करायचे असतील तर 4 आणि 6चा काय फाइंड आउट करायचा, LCM. तर तो आधी आपण फाइंड आउट करून घेऊया. तर 4चे फॅक्टर पाडले तर 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. त्याच्यानंतर जर 6चे पाडले मी फॅक्टर, 2 3 जा 6 आणि 3 1 जा 3. तर जर काही LCM पाहिजे असतील तर पहिल्यांदा कॉमन फॅक्टर घेणार आपण. तर दोन्हीकडे कॉमन कुठला फॅक्टर आहे, 2 मल्टिप्लाय नॉन कॉमन फॅक्टर म्हणजे कॉमन नसणारे, हा 2 आणि हा 3 म्हणजे 2 × 3. आता या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 2 2 जा किती येणार, 4 4 3 जा 12 म्हणजे LCM किती आला, 12 आला. हे तुम्ही नुसतं LCM 12 लिहिलं तरी चालेल एवढं, पण कॅल्क्युलेट सुद्धा करायला शिका, कारण डायरेक्ट लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्या ॲडिशन करताना. मग आता तो एकदा LCM पहिला काढून घ्यायचा आणि तो काढून घेतला की मग आता त्याचा इथे यूज करायचा. 3/4 आहे, तर मला 4ला जर 12 करायचं असेल तर कितीनं मल्टिप्लाय करणार, 3नं, कारण LCM किती आलाय, 12. तसं वरती पण किती करणार, 3ने, प्लस आता 6ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 12 व्हायसाठी, 6 2 जा 12. तसं वरच्या 2ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करणार, 2ने. मग आता बघा नेक्स्ट स्टेप काय येईल, 3 3 जा किती येणार, हे 9, 4 3 जा किती येणार, 12. परत इथं 2 2 जा 4 आणि 6 2 जा 12. तर याचं आपल्याला बेनिफिट काय झाला, तर डिनॉमिनेटर सेम झाला, म्हणजे इथं सुद्धा 12 आहे आणि इथं सुद्धा 12 आहे. सेम असेल तर एकदाच लिहा आणि वरच्या न्यूमरेटरची ॲडिशन करा. मग आता 9 + 4 केल्यावर किती येणार, 9 + 4 13/12 म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे, 13/12 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, तर हे झालं दुसऱ्याचा आन्सर. आता आपण तिसऱ्याचं बघूया, त्यासाठी मी हे रफ करतो थोडं. हां, तर हे सगळे आता आपण पहिले 2 तरी सॉल्व्ह केले, आता पुढचे करूया सॉल्व्ह. पुढचे सॉल्व्ह करत असताना त्याच्या पुढचं जर एक्झाम्पल बघितलं, जस्ट अ मिनिट, थर्ड एक्झाम्पल. तर थर्ड एक्झाम्पल बघा इथे काय आहे, थर्ड एक्झाम्पल 1/3 प्लस 1/5. तर आता इथं पण डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, एकदा 3 आहे एकदा 5 आहे. तर सेम नसेल तर त्यांचा LCM काढणार, कुणाचा, 3 आणि 5. तर आता इथं काय फॅक्टर पाडत बसायची गरज नाही, कारण 3 सुद्धा प्राईम नंबर आहे आणि 5 सुद्धा प्राईम नंबर आहे. तर प्राईम नंबरचा LCM म्हणजे त्यांचा प्रोडक्ट. सो फक्त प्राईम असतील तर हे तुम्ही डायरेक्ट करू शकता. 3 5 जा किती येणार, 15. म्हणजे पहिला जो न्यूमरेटर आहे 1/3, सॉरी फ्रॅक्शन आहे, त्याचा डिनॉमिनेटर मला किती करावा लागेल, 15. मग 3ला कितीने मल्टिप्लाय करणार, 5, म्हणजे 3 5 जा 15 येईल. मग वरती पण 5ने करायचा. तसं 5 मल्टिप्लाय, याला पण काय करणार, 5ला 3ने, 5 3 जा 15 वरती 3. आता ओव्हरऑल आन्सर बघितलं तर 5 1 जा किती येईल, 5, 3 5 जा किती येणार, 15. ओके, प्लस 3 1 जा 3, 5 3 जा 15. ओके, तर डिनॉमिनेटर जर सेम असेल तर एकदाच लिहा. आणि याच्यात 5 + 3 केल्यावर किती येणार, 5 + 3 केल्यावर 8 येणार. ओके, सो 8/3
15. हां, कारण डिनॉमिनेटर सेम असेल तर कोणाची ॲडिशन करणार? न्यूमरेटरची ॲडिशन करणार. म्हणजे किती आलं ते 5 + 3 म्हणजे 8. 8/15. ओके. आता त्याच्या पुढचं सॉल्व्ह करूया आपण दुसरं जे आहे. नेक्स्ट वन इज फोर्थ वन 3/10. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 3/10 प्लस 4/5. 4/5. आता हे करत असताना इथं LCM न सुद्धा करू शकता किंवा थोडंसं तुम्हाला जर लक्षात आलं किंवा 10 आणि 5चा LCM काढा. तो LCM काढला तर किती येणार? तो हेच येणार, 10च येणार. ओके. किंवा 3/10 प्लस जरी तुमच्या हे लक्षात आलं की 5ला समजा मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 10 काही चेंज करायची गरज नाही, तो आहे तसाच राहील. 5 2 सुद्धा किती येईल? 10 येईल. मग वरती फक्त 2 ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्या फ्रॅक्शनमध्ये काही चेंज करायचं नाही, तो आहे तसा ठेवायचा 3/10. दुसरं इकडं काय केलं? 4 2 8 आणि 5 2 किती येणार? 10. तर आता याचा आपल्याला बेनिफिट काय झाला? तर डिनॉमिनेटर सेम झाले 10 10. मग सेम असेल तर एकदाच लिहा आणि न्यूमरेटरची ॲडिशन करा. म्हणजे 3 + 8. तर 3 + 8 किती येणार? 11/10. ओके. तर याचा आन्सर काय आला आपल्याला? 11/10 हे आपलं करेक्ट आन्सर आलं. त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो फ्रॅक्शन आहे तो आहे सिम्पल आहे, तो फिफ्थ वन 5/3 मायनस 2/3. 2/3. ओके. तर त्याच्यासाठी याच्यात जर बघितलं डिनॉमिनेटर काय आहे? 3 आहे. तर 3 लिहिला आहे तसा आणि सेम असल्यामुळं एकदाच लिहायचं. तर सेम करायची काही गरज नाही कारण ऑलरेडी सेम आहे. मग न्यूमरेटर फक्त काय करूया? मायनस करूया. तर 5 - 2 म्हणजे हे आन्सर किती येणार? का? कारण इथं पण डिनॉमिनेटर 3 आहे, इथं पण 3 आहे. सेम असल्यामुळं आहे तसा 3 लिहून घेतला आणि 5 - 2 किती आले? 3. जे आन्सर काय आलं? 3/3. तर हे आपलं आन्सर आलं. त्याच्यानंतर पुढे आहे 3/5. नेक्स्ट एक्झाम्पल 3/5 मायनस त्याच्यानंतर पुढे आहे इथे जस्ट अ मिनिट 3/5 मायनस 3/7. मायनस 3/7. एकदा चेक करूया 3/5 मायनस 3/7. तर याच्यामध्ये पहिल्यांदा LCM काढावा लागणार कारण डिनॉमिनेटर सेम नाही आहे. एकदा 5 आहे, एकदा 7 आहे. ओके. तर जर का प्राईम नंबर असतील, 5 सुद्धा प्राईम नंबर आहे, 7 सुद्धा. सो 5 7 किती येणार? 35. मग आता इथे काय करायचं? 3/5 जो आहे तर या 5ला जर मला 35 करायचं असेल तर 7 ने मल्टिप्लाय करणार. सो वरती सुद्धा 7 ने मायनस 7ला जर मला करायचं असेल 35 तर 7 5 35. वरती कोण आहे? इथे 3 आहे. 3 आहे. त्या 3ला 5 ने मल्टिप्लाय करायचं कारण खाली कितीने केले? 5 ने. जे डिनॉमिनेटरमध्ये केले तेच न्यूमरेटरमध्ये. सो 3 7 21 आणि 5 7 35 मायनस 3 5 15 आणि पुढे 5 7 35. त्याच्या सगळ्यामध्ये बघितलं आपण तर डिनॉमिनेटर आता सेम झाला. हा सुद्धा 35 आणि हा पण किती आहे? 35. तर मग न्यूमरेटर एकमेकातून मायनस करायचे म्हणजे 21 मायनस 15. आता 21 मधून जर 15 मायनस केले तर आन्सर किती येणार? हे 6/35 म्हणजे आन्सर किती येणार आपलं? 6/35 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बऱ्यापैकी आपण तिथले सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते कव्हर केलेले आहेत. 6 प्रॉब्लेम होते ते कव्हर केले. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, लास्टचा जो आहे तो बघूया. तर आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 काय आहे? अ हाऊस इज बिल्ड ऑन 2/5 पार्ट ऑफ अ प्लॉट and a garden is made on the remaining part. What is the part of a plot is made up of the garden? ओके. तर हा प्रॉब्लेम काय आहे ते आधी समजून घ्या. तर याच्यामध्ये जस्ट अ मिनिट, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या प्रॉब्लेममध्ये एक प्लॉट आहे. तर त्या प्लॉटचे एकूण 5 पार्ट आहेत. आता समजा हे पहिले 4 आहेत आणि याचा इकडे एक पार्ट घेऊया 5. तर टोटल पार्ट किती आहेत याच्यामध्ये? तर टोटल पार्ट जे आहेत ते 5 आहेत. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. तर या 5 पैकी 2 पार्टमध्ये काय केलेलं आहे? हाऊस इज बिल्ड. तर एवढ्या पार्टमध्ये काय केलेलं आहे? घर बांधलेलं आहे. तर हा जो एवढा पार्ट आहे फर्स्ट 2, तर एवढ्यामध्ये काय केलेलं आहे? हाऊस बांधलेला आहे. तर मग गार्डनसाठी किती पार्ट राहिला? तर ऑब्विसली 1 2 3 हा एवढा पार्ट राहिला. तर तुम्ही असं हवं तर फिगर पण काढू शकता
मग आता आन्सरमध्ये कुठून सुरुवात करायची, तर यातलाच वर्ड घ्यायचा, द प्लॉट इज मेड फॉर द गार्डन किंवा द पार्ट ऑफ प्लॉट is made for a garden is equal to टोटल पार्ट्स किती आहेत 5. तर 5 पैकी 5 पार्ट कोण आहे, तो प्लॉट आहे. पूर्ण हा प्लॉट 5 पार्ट्स आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 पैकी किती पार्ट हा याच्यासाठी यूज झाला, हाऊससाठी, घर बांधण्यासाठी, तर 2 पार्ट्स. ओके, तर डिनॉमिनेटर सेम आहे आणि मायनस करायचं. ओके, तर काय होणार, 5 डिनॉमिनेटर आहे तसं लिहिणार, 5 मायनस 2. मग 5 मायनस 2 किती येणार, 3/5 पार्ट. द पार्ट ऑफ अ प्लॉट इज मेड फॉर अ गार्डन इज इक्वल टू 3/5 पार्ट असं लिहिलं तरी चालेल. शेवटचे वाक्य जरी पुन्हा एकदा लिहून काढलं ते इज इक्वल टू 3/5 तरी चालेल. म्हणजे इथून सुरुवात करा, असं लिहा, द पार्ट ऑफ अ प्लॉट इज मेड फॉर अ गार्डन इज इक्वल टू एवढंच लिहा फक्त 3/5. ओके, तर हे आपलं सगळं सोल्युशन झालं. इथे सगळे क्वेश्चन झाले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो एक्सरसाइज आहे तो बघूया.